खुश आहे आणि हे अदा करण्यासाठी आम्ही हा केक आणला आहे 10K फॉलोअर्सचा. तर आता आम्ही हा केक कट करणार आहे आणि आम्ही हे सेलिब्रेशन करणार आहे. तुमच्या सगळ्यांचं थँक्यू सो मच. आज जर तुम्ही नसता, तुम्ही सपोर्ट केला नसता तर कदाचित हा केक कट करू शकले विदाऊट एनी ओकेजन. तर असं सपोर्ट करत राहा आणि देवाकडे प्रार्थना करते की जसा हा इंस्टाग्रामच्या 10,000 फॉलोअर्ससाठी केक कट करते तसाच यूट्यूबच्या 10,000 सबस्क्रायबरसाठी केक लवकर कट करण्याचा मौका भेटावा. थँक्यू सो मच. तर गाईज तुम्ही मला स्क्रीनवरती खूप वेळा पाहिलं आहे, म्हणजे नेहमीच पाहता, पण तुम्ही एक पडद्यामागचा कलाकार मिस केला आहे. आणि मी जेव्हा इंस्टाग्रामला ते मिक्सर आणि वायरवाला रील टाकले त्याच्यामध्ये खूप लोक मला बोलतात की तुमच्या मिक्सरला इंट्रोड्यूस करा, मिक्सरचा फेस हे करा. तर आज 10Kच्या खुशीमध्ये आज मिक्सर आपला कॅमेरा समोर येतोय. धनराज माझा नवरा. हाय. तर धनराज सांग मला कसं वाटतंय तुला की आपण असं नवीन असं काहीतरी इनिशिएटिव्ह घेतलंय आणि ह्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस भेटते, त्याबद्दल काय बोलायचं तुला? खूपच छान असं तू इंस्टाग्रामवरती जे काय केलं म्हणजे नाही का पोस्ट केलेस आणि कॉन्टेंट जे तू इंस्टाग्रामवरती क्रिएट करतेस लोकांना आवडते, छान आहे आणि चांगली तुझी हे चालू आहे का त्याला प्रगती पण चांगली चालू आहे. तुला खूप सपोर्ट भेटतोय कारण की तू छान बनवतेस त्यामुळे सपोर्ट भेटतोय. असंच ठरलं होतं तुझं अचानक मला माहिती तू म्हणजे की धनराज करू का कॉन्टेंट क्रिएशन आणि आपण म्हणजे ठीक आहे कर आणि तू खरंच खूप छान करून दाखवलंस. आणि मला तुझी जी आवडणारी गोष्ट आहे म्हणजे तुझं बोलण्याची पद्धत ती सगळ्यांना खरंच आवडते असं यातनं आपल्याला समजते आणि खरंच सगळ्यांचे खूप आभार. अशक्य गोष्ट नाही आहे पण तितकी सोपी पण नाही आहे. 10K सबस्क्रायबर फॉलोअर्स इंस्टाग्रामवरती आणणं पण तू कमी आय गेस 2 महिन्यामध्ये उद्या 2 महिने होतील कंटेंट क्रिएशन चालू करून वर्षाला. आणि छान आहे असं सपोर्ट करत राहा. थँक्यू सर्वांना. आणि यूट्यूबवरती पण आम्ही आता चालू करतोय आम्ही म्हणजे वर्षा 30 महिने. तर यूट्यूबवरती पण तुमचा सपोर्ट असू द्यात. थँक्यू. आता करूयात आता आपण कंटिन्यू भेटत राहणार आहे. आम्ही नवीन एक चॅलेंज घेतलंय की आम्ही दररोज यूट्यूबवरती पण डेली ब्लॉग अपलोड करू. जे पण काही दाखवण्यासारखं आहे असं खूप जास्त काही स्पेशल नसेल पण असंच आम्ही डेली लाईफमध्ये आम्ही काय खातो काय करतो आमच्या दोघांचं कसं बॉन्डिंग आहे कसं आम्ही राहतो एकत्र तर ते सगळं पण तुम्हाला आम्ही दाखवू. तर आम्हाला नक्की सपोर्ट करा. थँक्यू. आता करूयात आपण सेलिब्रेशन वर्षाचं. चला या केक कापूया. या हाय गाईज. हॅलो. आज आहे आमचं सेलिब्रेशन. केक खायची पद्धत बघा गाईज. स्टँडर्ड. तर गाईज केक झाल्यानंतर आम्ही एक छोटंसं सेलिब्रेशन म्हणून पाणीपुरी आणि शेवपुरी खायला गेलेलो जी आमच्या दोघांची फेवरेट. तर गाईज आम्ही ना आजकाल जरा म्हणजे जेवण तर खूप जास्त बाहेरचं होतंय, हेल्दी खाणं होत नाहीये. तर आम्ही एक आमच्या डाएटमध्ये नवीन गोष्ट इन्व्हॉल्व केली आहे, छास ताक. तर ते ॲक्च्युली धनराजला खूप आवडतं त्याच्यामुळं मला पण प्यायची सवय झाली आणि आता आम्ही खूप दिवस झालं पितोय ताक. तर आजच्या आमच्या जेवणाचा मेनू आहे ताक. थोडंसं हे सांडले ते मी करते क्लीन. त्याच्यासोबत आम्ही बनवलंय मसाले भात. की जवळ काय नाही होतं आपल्याला काय एकदम फ्रेम आहे भात नको. तर गाईज बघा आज मी बनवलाय मसाले भात. ऍक्च्युली माझ्याकडून थोडंसं पाणी जास्त झालंय पण ते नेहमी होतच माझ्याकडून जास्त असं मला वाटतंय. पण दिसायला तर सुंदर दिसतोय भात. सोबत घेऊयात थोडंसं लोणचं. आणि हे आहे दही. या जेवण करायला. इथंच आजचा ब्लॉग संपूयात. जवळ थोडं
तर आता आपण इथंच आजचा ब्लॉग संपूयात. जर तुम्हाला माझा कंटेंट, माझं ब्लॉगिंग एवढं जरी आवडत असेल तरी प्लीज मला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओमधला कुठला पार्ट तुम्हाला आवडला ते कमेंट करा आणि सोबत मला हे पण सांगा तुम्ही आज काय डिनरमध्ये खाल्लं. बाय.